राहते आपल्या पुढे कोणी बी येऊ दे शेगेंच्या आपण बादशाह ओरिजिनल बादशाह ओरिजिनल बादशाह ओरिजिनल बादशाह Once more! हा बाजारात आपल्या पुढे कोणी बी येऊ दे शेगेंच्या आपण बादशाह ओरिजिनल बादशाह ओरिजिनल बादशाह ओरिजिनल। आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। जर कोणी चॅनलवरती नवीन झाला असेल आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तर आपण आपल्या चॅनलवरती ॲज पर इंस्टाग्राम ट्रेनिंगचे ट्युटोरियल देत असतो। तर आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो कॅपकट आहे ना ते ओपन करायचं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो कॅपकटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। कॅपकटमध्ये ॲड करून घेतल्यानंतर ना आता इथे सिम्पली या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल। याच्यावरती क्लिक करून आपल्याला याचा सॉन्ग आहे ना तो वेगळं करायचं आहे। त्यानंतर ना या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बेट्स नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बेट्स चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे ॲड बेटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत बेट्स ॲड करून घ्यायचे। त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला जो इमेज आहे ना तो इथे ॲड करून घ्यायचे। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर ना इथे दोन बोटाने आहे ना मोठं करायचं असं इथे सेट करून घ्यायचे। सेट करून घेतल्यानंतर ना आता जिथे जिथे बेट्स ॲड केलेत ना तिथे तिथे ते 1 नंबरचं ऑप्शन स्प्लिट आहे ना त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून असं लेअर्सचं वेगवेगळे भाग करायचे आहेत। त्यानंतर ना आता वेगवेगळ्या लेअर्सवरती वेगवेगळे फोटो ॲड करायचे। त्यासाठी लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून आणखी एकदा रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो वेगळा फोटो आहे ना तो आता इथे सिलेक्ट करून ॲडजस्ट करायचे। तर तसं व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक लेअरला वेगवेगळे फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी आता करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी सगळं करून घेतलेलं आहे। तर आता सगळ्यात पहिला ना पहिलं इथे ट्रान्झॅक्शन आहे, या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन इथे आपल्याला ट्रेंडिंगमध्येच पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचं। त्यानंतर ना अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून त्याला सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती अप्लाय करून घ्यायचे। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर हे केल्यानंतर ना पहिले लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 2 नंबरच्या लेअरवरती यायचं। आता त्यानंतर ना इनमध्ये आपल्याला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर आपल्याला हा ॲनिमेशन इनमधला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन आहे ना तो आपल्याला 11 सेकंदच्या बेटपर्यंत ॲड करायचे। 11 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमधलाच आपल्याला क्रॉस ओपन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर आता हे जे रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन आहे ना तो 8 सेकंदच्या लेअरपासून 8 सेकंदचा जो लेअर आहे ना त्या लेअरपर्यंत आपल्याला रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर ना 12 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं। त्यानंतर ना आपल्याला ते खाली स्क्रोल केल्यानंतर ना इथे आपल्याला एक ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, तो इथे सर्च करून देखील तुम्ही घेऊ शकता। तर आता तो ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता 14 सेकंदची लेअर आहे ना त्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे रोटेशन ओपनिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर 16 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमधलं आपल्याला पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। लास्टच्या लेअरवरती यायचं। त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये येऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला शोज नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, तो अशा प्रकारचा असणार आहे। बघू शकता हे शोज तो आपल्याला ॲड करायचा। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता स्टार्टिंगला येऊन इथे आपल्याला आहे ना ह्या व्हिडिओच्या ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून 2 नंबरच्या लेअरवरती यायचे। त्यानंतर ना तर आता ही छोटीशी लेअर आहे ना 2 नंबरची त्या लेअरवरती क्लिक करून इथे पहिल्या लेअरच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला की फ्रेम ॲड करत जायचे। 2 नंबरच्या लेअरपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत इथे स्टार्टिंगला ॲड केलेलं आणि एंडिंगला सुद्धा ॲड केलेलं आहे। तर असं प्रत्येक लेअरला इथे स्टार्टिंगला आणि एंडिंगला की फ्रेम ॲड करत जायचं व्हिडिओच्या लास्टपर्यंत। तर ॲड केल्यानंतर ना आता प्रत्येक लेअरच्या स्टार्टिंगला म्हणजे पहिले की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडं झूम करायचं असं प्रत्येक लेअरला। बघू शकता इथे मी झूम केलेलं आहे। तर अशा प्रकारे सगळ्या
व्हिडिओला म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये झूमचा इफेक्ट ॲड होऊन जाईल. तर आपल्याला तो इफेक्ट केल्यानंतर की फ्रेमच्या साहाय्याने तो ॲड करून घेतल्यानंतर इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पहिल्यांदा तर आपण बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ते जे बॉडी इफेक्ट्स आहे ना 2 नंबरचं, त्या बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पार्ट्स असेंबल्ड नावाचं एक इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आहे ना 3 सेकंद आहे ना 3 सेकंद त्या 3 सेकंदपर्यंत घ्यायचं. त्यानंतर आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. आता त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये येऊन बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याचा फिल्टर जो तो 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली ॲड होऊन जाईल. तर आता आपल्याला आहे ना पहिली बीट आहे ना त्या पहिल्या बीट पैसे यायचे. पण त्या आणखी एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी 5 सेकंद 15 फ्रेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इंट्रो अँड आउट्रो म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन द अँड नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला पहिल्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं. पहिली बीट आहे ना त्या बीटपर्यंत. त्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर पहिली बीट आहे ना त्या पहिल्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लब म्हणजे पार्टीमध्ये यायचं. त्यानंतर शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं त्या बीटपासून. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याचा स्पीड आहे ना तो 7% येऊन इंटेन्सिटी 14% व्हायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आणखी एकदा आता इथे त्या बीटवरती यायचं आहे आता पहिल्या बीटवरती नाही डायरेक्ट इथे आपले जे मेन बीट आहे जिथे पेडलिंग नावाचं जिथे हा इफेक्ट हा ॲनिमेशन ॲड केला होता तिथे यायचं. टॉपडाऊन नावाचा ॲनिमेशन कुठं ॲड केला होता तिथे यायचे. तर इथे 10 सेकंद 20 PM बीटवरती यायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्येच आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. तिथनं त्यानंतर याला ॲडजस्ट काही करायचं नाही. त्याला कसं होतं तसंच ठेवायचं. त्यानंतर आणखी एकदा पहिल्या आपली मेन बीट आहे ना 11 सेकंद 20 PM बीटवरती येऊन आता बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट्समधनं ट्रेंडिंगमध्ये फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला जे त्या बीटपासून पहिल्या बीट म्हणजे त्या पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचं आहे. त्यानंतर 13 सेकंद 10 PM बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये यायचं. त्यानंतर 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल जो तो आपल्या इमेजनुसार ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 15 सेकंद 10 PM बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून कलर जो आहे तो कसा हवा आहे तसं ठेवायचं. कलर जो आहे तो कसा हवा आहे तसं ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 17 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आणखी एकदा स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल जो तो इमेजनुसार ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे आपले सगळे इफेक्ट्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आणखी एक आपण आता सगळे इफेक्ट्स ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला ओव्हरलेज आहेत ना ते वरचे 2 ओव्हरलेज इमेजेस ते ॲड करायचे आहेत. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तर आता हे इमेजेस ॲड करण्यासाठी ओव्हरलेचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथे आपले जे पहिल्या बाजारात आपल्यापुढं कोणी बी येऊ शहनशाही जे आहे ना PNG ही PNG आपल्याला पहिल्या स्टार्टिंगपासून पहिली जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायची. त्यानंतर आपली ही जी खालची इमोजीची PNG आहे ना ती आपल्याला स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड करायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ते सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुझा व्हिडिओ वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे तर या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.